तर हे आहे दिवे आगार येथील सुवर्ण गणेश मंदिर. या मंदिराची कथा तुम्हाला माहीत आहे का? 17 नोव्हेंबर 1997 रोजी द्रौपदी धर्मा पाटील यांच्या बागेत सुपारीचे झाड लावण्यासाठी खड्डा खणताना सुमारे 30 किलो वजनाची एक तांब्याची पेटी सापडली. ती पेटी उघडून पाहिली असता त्यात 1 किलो 325 ग्रॅम वजनाचा शुद्ध सोन्याचा म्हणजेच 24 कॅरेटचा गणपतीचा मुखवटा आणि 280 ग्रॅम वजनाचे दागिने आढळले. तेव्हा इथे सुवर्ण गणेशाचे मंदिर बांधले गेले. परंतु 24 मार्च 2012 रोजी दरोडेखोरांनी सुरक्षा रक्षकांची हत्या करून हा सुवर्ण मुखवटा चोरून नेला. या चोरांनी सोने वितळवून ते विकले होते. पोलिसांनी तपास करून ते वितळलेले सोने हस्तगत केले. कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालयीन आदेशानंतर नोव्हेंबर 2021 म्हणजेच तब्बल 9 वर्षांनंतर त्याच सोन्याचा पुन्हा तसाच सुवर्ण मुखवटा तयार करून अत्यंत थाटामाटात त्याची स्थापना करण्यात आली. तर ही आहे दिवे आगार येथील सुवर्ण गणेश मंदिराची कथा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय, टेक केअर.